हिला नट्टा फट्ट्याशिवाय काही जुळत नाही. 8 दिवस झालं पार्लरला गेली होती, आज परत गेली पार्लरला. काय पोटामध्ये अन्नाचा एक कण नाही, त्याची काही काळजी नाही, काय नाही. नुसतं हिला मेकअपच पाहिजे. नट्टा फट्ट्याशिवाय हिला काय सुचत नाही. जनावराला बाबा गाजर खायला घालतो. खा ग, खा खा, पोटभर खा. तू तरी माझी काळजी घेतेस का? ह्या बायकोला काळजी नाही, तुला तरी काळजी आहे. खा. ऊन पण लय झालंय. बरं, यांना तरी सावली आहे झाडांची. झाडं नसती तर ह्यांना तरी कुठं बांधलं असतं. अजून दिसेना झाली. किती वेळ येईल यायला? सकाळची 9 वाजता गेली, 12 वाजत आले तरी इजा तपास नाही. काय इजा एक नट्टा फट्टा मेकअप शिवाय हिला काय दिवस सोना जायना झालाय. बघू, इथं बसतो वाट बघत जरा. हाया, ती गर्दी होती आज पार्लरमध्ये. वॅक्स करायलाच मला 1.5 तास लागलाय. बाप रे बाप. एक तर मेकअप केलाय ना, तो पण उडून जाऊ. एक तर वॉटरप्रूफ मेकअप ए कोमल, का? किती वेळ? किती वेळ म्हणजे? इकडे. मला घरी जायचंय, ऊन लागतंय, खूप ऊन झालंय. मला लागत नाही का ऊन? मम्मी म्हटली होती का उन्हात बसा. इकडे इकडे तू. नाही नाही, घरी चला. अगं ये गा इकडे जरा. अरे यार, काय उठलं आता या माणसाचं. काय? किती वाजता गेलीस तू सकाळी? मी 7 वाजता. आता वाजले किती? 2. एवढा वेळ लागतो का यायला मेकअप करून? मग गर्दी असते तिथे. तुला 8-8 दिवसाला मेकअप करावा लागतो का? हा तर मग तेव्हाच तर एवढी सुंदर दिसते मी. हा, मेकअप वारी तर सगळा मला गाभना ठेवलाय बघ. आता आणि 1 मिनिट, तुम्ही अशा अवसानात का बसले? का बसले म्हणजे? अशी बुजगावण्यावाने का बरं बसले? तुझं सगळं पुरवता हट्ट पुरवता माझ्यावर ही वेळ आली म्हणून तर बुजगावण्यावानी बसलोय बघ. अरे बापरे, म्हणजे आता काय झालं? आता कोणी आलो तर का घरी परत पैसे मागायला? आता हाय चालूच आहे. लोकांचं कर्ज करून बसलोय. होती ती जमीन इकली. सगळं तुझा हट्ट पुरवता. तुमचं म्हणणं आहे मी सगळं खाल्लं बा? नाही मग मी खाल्लं का? तुम्ही असं कसे बोलू शकता मला? बायको आहे ना मी तुमची. मग तुम्ही नाही हट्ट पुरवणार, काय बाहेरचे लोक येणार आहे का? अगं पण हट्ट पुरवायला पण लिमिट असतं. हे बघा, लग्न करायच्या आधीच मी बोलली होती तुम्हाला, माझे खूप हट्ट राहतील, तुम्हाला पुरे करावं लागतील. मग पुरवले नाही का मी? मग पुरवताय ना, मी कुठे नाही म्हटलंय. पण आता सध्या तुम्ही 2 महिन्यापासून आहे ना, खूप कमी पडताय मला. 2 महिन्यापासून? अगं आज काय, पार्लरचा खर्च बी पुरा नाही दिला तुम्ही. आता पैसे नको का माझ्याकडं? तुम्हाला कशाला पैशाची गरज आहे? नाही, येईल तेवढं सगळं तुलाच देतोय. मग काम धंदे करायचे ते नाही. आता मी कामाला जाऊ का? मग मी जाऊ? अगं तुझ्या हट्टामुळं माझ्या हाताखाली 50 माणसं होती, एक माणूस राहिला नाही. आज मला राबायला लागतंय. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय माझ्यामुळे तुम्हाला हे बिकारपण आला असं? नाहीतर काय आहे मग? व्हॉट इज दिस? काय बोलताय? मीच बोलतोय. सगळं काय बोलणार आहे ती मीच बोलतोय म्हणावं. वाईटच मी आहे. तुम्हाला कंटाळा आलाय का माझा? तुझा कंटाळा नाही आला ग. तुला सांगतोय जरा आता इथनं पुढे घरात स्वयंपाक कर, घरात खा. मला स्वयंपाक येत नाही, बाहेरूनच मागवायचं. आणि मला उद्या परत पार्लरमध्ये जायचंय. हाणायला मला कोण नाही आता. तू आणती का? पार्लरला उद्या जायचंय म्हणती. आता आलीस ना? हा तर मला उद्या परत जायचंय. माझा अजून बाकीचा मेकअप बाकी आहे. तुमच्यामुळे मला लवकर यावं लागलंय. तुझ्या ह्या मेकअप नाही ना, एक दिवस मला असं वाटतंय झाडाला लटकून फाशी घ्यावी. बरं, मला एक सांगायचंय तुम्हाला. काय? ते कसं आहे, जास्त भांडण करण्यापेक्षा आहे ना, मी माझा खर्च उचलणारा बघितलाय, मी त्याच्या बरोबर जाणार आहे. काय म्हणाले परत सांग एकदा. काय? हो, मी चालली आहे. थोड्या वेळाने ना मी निघणार आहे. मी थांबणार नाही इथे. तू निघणार आहेस? हो. मला सोडून? हो.
आणि टेन्शन घेऊ नका, फारकतीचे पेपर मी पहिलेच तयार करून ठेवलेले आहेत, साईन करून दे. म्हणजे तुला फारकत घ्यायची? हो, मी पेपर पण तयार केलेत, तुझ्यापर्यंत काहीच ठेवलेलं नाहीये. आणि तो येणार आहे आता मला घ्यायला थोड्या वेळाने. कोण आहे तो येणार? असं कोणी पण, तुला काय करायचंय? नाही पण मला सोडून जाण्याचं कारण काय सांग आता. बघ आता तुझी हालत बघ. म्हणजे माझ्याकडे पैसे होते तोपर्यंत गोड गोड राहिलीस? हो तर मग आता काय राहिलंय तुझ्याकडं? भिकारी झालायस तू. आणि तू माझे नखरे बी नाही पुरवू शकत, मला एक टायमाचं जेवायला पण देऊ शकत नाही तू. मग कशाला राहू मी तुझ्या बरोबर पशी? जाय तू तुझ्या बायको पोरांकडे. बायको पोरांकडे जाऊ का आता? हो, कुठल्या तोंडाने जाऊ त्यांच्याकडे मी? जसं आला तसं चालल्या जा. अगं तुझ्यामुळं तिला मी फारकत दिली, सोन्यासारखी 2 लेकरं सोडून दिली अशी. मी म्हटली ती का सोड? मी म्हटलं होतं का माझ्या मागे लाग? तुम्हाला म्हणली होतीस का नाही? तुझ्या अंगात जास्त माज होता ना, जिरवला. म्हणजे माझ्या अंगात माज होता म्हणून जिरावला का माझा माज? हो, वा ग वा कोमल, पहिली तर लय गोड बोललीस. मी अजिबात तुम्हाला सोडणार नाही. काही जरी असलं घरामध्ये अर्धी भाकरी असली तरी आपण कोरकोर खाऊ. तेव्हा ना तुझ्याकडे खूप काही होतं, पण आता तुझ्याकडे काहीच नाहीये. 1 रुपया सुद्धा नाही आता तुझ्या खिशामध्ये. आणि मला नाही वाटत आहे की इथून पुढे तुझं आणि माझं पटेल म्हणून. होय, वा ग वा. तुझ्यामुळं आज मी इस्त्रीचे कपडे घालणारा माणूस आज या बरमोड्यावर आलोय. मी अंगात शर्ट घालायला नाही बनेलवर राहतोय. मी काय करू मग? मग तुझं म्हणणं आहे मी कामाला जाऊ मळ्यामध्ये? मी नाही म्हणत तुला कामाला जा. मी जाऊ तिथे? तू जाऊ नको कामाला, पण कुशाल मला फारकत देऊन निघालीस तू. हो तर मी चालली आहे. तर मी खरं बोलली ना, मग पळून गेली असती तर ते तुला चाललं असतं का? वा ग वा, याला म्हणतात प्रेम. कोणतं प्रेम? व्हॉट एव्हर. मी नाही केलं तुझ्यावर. म्हणजे तू माझ्यावर प्रेम नाही केलंस? नाही केलं. माझ्या पैशावर प्रेम केलंस म्हणजे तू? वा वा वा. तुझ्या जागेवर जर माझ्या बायकोला मी आज एवढा खर्च केला असता ना, तर ती तरी मला घरात असे पलगाव बसल्या बसल्या खाया प्यायला घातलं असतं. तर जा ना, मी कुठं थांबून ठेवलंय तुला? खुशाल जा म्हणती. कोणत्या तोंडानं जाऊ ग तिच्या पैशी? माझा थोडी ना प्रश्न आहे तो. अगं तुला रोज साड्या, रोज ड्रेस, रोज सोनं नाणं, मेकअप पाहिजे, असली गाडी फिरवायला पाहिजे, एवढा तुझा हट्ट पुरवला मी. बरं बरं, कौतुक ना करू. बायको होती मी तुमची. म्हणून मला सोडून निघालीस नाही का? हो. म्हणजे ज्याच्या पैसे माल आहे त्याच्या पैसेच तुझा ताल चालल. ओके, तसंही म्हटलं तरी चालेल. वा वा ग कोमल. अजून कसा आला नाही हा? म्हणजे टायमिंग दिलाय का त्याला आता यायचा? टायमिंग दिलाय नेमकी, तू इथे येऊन बसलाय. अरे तू रवर आलीस का आता? हा तर मग तुला कोणतं मी आवजावं घालून बोलत होती? वा, अशी बाई मी आयुष्यात कधी पाहिली नाही. हे बघ, मला भर उन्हात तू बसवलेलं आहे. ऍक्च्युली खरं सांगते, मला ना खूप गरम झालंय. मला आता पहिले एसी मध्ये जाऊ दे, नाही तर मी आता इथंच पाणी पाणी होऊन जाईल. तो एसी पण बंद पडलाय. 4 महिन्याचं बिल थकलंय. त्याच्यामुळे वायरमॅन नाही ना लाईट कट केली आहे. ओ माय गॉड, म्हणजे आता एसी पण नाही चालत आहे. ठीक आहे, तू आणि तुझं घर. मी निघते, माझं झालाय टाइम. मी चालली माझी बॅग आणायला. बॅग आणायला? मी सगळी तयारी सकाळीच करून ठेवलेली आहे. म्हणजे निघण्यासाठी तू बॅग भरून तयार आहेस का? मी तयार आहेत. मला वाटलंच होतं असं काही परिस्थिती पुढे येईलच. अगं सगळं झालं तुझ्यामुळं. बरं बरं, मला ज्ञान द्यायची गरज नाहीये. आणि माझ्यावर खापर फोडू नको, सगळी चुकी तुझी आहेत. माझी चूक आहे. देवा, काय वेळ आणली माझ्यावर. सोन्यासारखी बायका पोरं होती, त्यांना नीट सांभाळलं नाही हिच्या नादानं मी. आणि आता हीच मला सोडून चालली. घात केला ह्या बाईनं माझा जीवाचा. कसं व्हायचं देवा? जीव नसलेला बरा वाटायला लागलाय आता मला. किती वेळ होतोय, अजून कसं आला नाही? अगं थांब जरा. तू ना मध्ये मध्ये येऊ नको, मला उशीर होतोय. अगं ऐक माझं जरा. काय ऐकू? काय ऐकू म्हणजे? खुशाल तू मला सोडून निघालीस. हा तर मग सकाळी तू या बाई तिथं पेपर ठेवलेले आहेत, तू साईन करून दे. माझ्या ओरिजिनल कॉफी आहेच आहे. अगं राहू दे, तो विषय दे सोडून. हे बघ, तू खूप चांगला आहे, स्वभाव खूप छान आहे तुझा, पण आता मला राहायचं नाहीये तुझ्यापाशी. त्याच्यामुळं व्हेरी सॉरी. अगं ऐक ग कोमल जरा.
नाही ऐकायचं मला. ठीक आहे चल येऊ मी. बाय, काळजी घे तुझी. म्हणजे तुला जायचंच आहे तर हो बाय, काळजी घे. काळजी घे. वा ग वा, पैसा परी पैसा गेला हातातनं. बायका पोरं गेली निघून. कुठल्या तोंडानं तिच्याकडे तरी जायचं मी? पोरं तरी मला म्हणतील का बाबा ये पप्पा बस म्हणून? कारण मी त्यांना काही सुखच दिलं नाही तर. बायका पोरांचं मी लय हाल केलं. हिच्या नादाला लागलो. जमीन जायदाद सगळी घालवली, गाड्या गोड्या ऐकल्या, पण हिचा हट्ट पुरवला. आज ही मला सोडून निघून गेली. काय जगून फायदा आहे? जीवच नसलेला बरा आहे.